वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढिली. दुपारी भोजन झाल्यानंतर, मशिदीत नित्यक्रमानुसार. बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेवू घातले, तेने हे आकंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेन. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटा नंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय वदले हे साई समर्थ, बाईस काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. मीच परतंत्र देऊनी पैसे, मिळेल तैसे खातसे. सेवूनिया ती प्रेमाची भाकर, जाहलो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करितात. तू जेवू बैसता द्वारी येता, पोटी क्षुधेची जया व्याकुलता. त्वा देखिले ज्या श्वाना अवचिता, मज एकात्मता तया सवे. तैसे सर्वांगी माखिला चिखलासी, देखिले त्वा जया सुकरासी. भुकेने व्याकुळ झालेलियासी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबांची वचनोक्ती, बाई पावली विस्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाची काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे मी. पाही भूतमात्री जो मज, तोची माझी या प्रीतीचा समज. तरी तू भेद बुद्धी ते त्यज, ऐसीच भज मज लागी.